ओम नमः शिवाय. अरे आय थिंक कोणाला तरी असं वाटतंय की त्यांचा तुमच्यावरून कंट्रोल सुटलाय, अशी ही ऊर्जा येथे आहे. कारण की ग्रीप जी आहे माझी सटकत आहे सारखी सारखी. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर सूर्यग्रहणानंतर काहींच्या जीवनावरती थोडेसे नेगेटिव्ह प्रभाव आपल्याला दिसून येत आहे. लवकर नाही दिसले ते, पण हळूहळू ते तुम्हाला दिसून आले असतील. कारण की येथे ऊर्जा ज्या आहेत त्या थोड्याशा आपल्याला फिअरच्या जाणवत आहेत. फिअरफुली तुम्हाला असं काहीतरी, म्हणजे मागच्या ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांची सारखी सारखी आठवण तुम्हाला येत आहे. ॲक्च्युली त्या गोष्टी आता सध्या त्यांचं काही अस्तित्व नाही आहे, त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सध्या नाही आहेत, परंतु तरीसुद्धा जे होऊन गेलं आहे ते कदाचित तुम्हाला आठवत आहे. सो तुम्ही असू शकतं देवदर्शनाला गेले होतात किंवा पण ते तुमचं मन नाही लागलं, तुम्ही कुठेतरी एखाद्या दुसऱ्या ठिकाणी गेले होतात, मे बी असंच हवा पालट म्हणून, परंतु तेथेही तुमचं मन नाही लागलं. घरातही असू शकतं कोणाशी तरी तुमचे वाद झाले आहेत किंवा काही अशा घटना घडून गेल्या आहेत की तुम्ही मे बी मागच्या काही गोष्टींमध्ये खूप जास्त अडकलेले आहात. कोणाची तरी मिसिंग एनर्जी आहे, कोणीतरी आहे जे तुम्हाला खूप जास्त मिस करत आहे किंवा तुम्ही कोणाला तरी खूप जास्त मिस करत आहात, की ज्यांना मिस करणं तुम्ही सोडून दिलं होतं, परंतु तरीसुद्धा एक फिअरची एनर्जी आहे, मिसिंग एनर्जी आहे. तर हा व्हिडिओ तर ॲक्च्युअली मी बनवणारच नव्हते, परंतु अर्जंट मेसेज काहीतरी तुम्हाला द्यावेत असं डिव्हाइनचं येथे संकेत मला दिसून आला. कारण की मे बी असू शकतं कोणीतरी जे आहे बजरंगबलीचे येथे भक्त दिसून येत आहेत आणि अराउंड ज्या ह्या ब्लॅक एनर्जीज आहेत, नेगेटिव्हिटी आहे, त्याचबरोबर काहींच्या मनामध्ये खूप जास्त विचारचक्र आहे, सुसायडल थॉट्स आहेत, डिप्रेशनचे थॉट्स आहेत. देन त्यांच्यासाठी ही रीडिंग असणार आहे. अँड जी खूप जास्त मिसिंग एनर्जी आहे त्यांच्यामध्ये, तर त्यांच्यासाठी ही रीडिंग असणार आहे. कारण की येथे दिसून येत आहे की मे बी जरी सगळं गोष्टी केल्यात, ध्यान करताय, मेडिटेशन करताय, स्वतःच्या ऊर्जांना तुम्ही वाचवताय, तरीसुद्धा एक काहींना हेल्थ इश्यू दिसून येत आहे. काहींच्या बाबतीमध्ये थोडेसे नकारात्मक विचार दिसून येत आहेत आणि यू थिंक की हे का होत आहे, आता का होत आहे. कारण की आता तर आम्ही त्यापासून मूव्ह ऑन केलं आहे, आम्ही तर तिथून बाहेर पडलो आहे, आम्ही तर ह्या लूपमध्ये अडकत नाही, आम्ही तर सारखे सारखे वादविवाद किंवा ह्या अशा सगळ्या गोष्टींच्या आम्ही कडे लक्षही देत नाही. मग आता का हे असं होत आहे. तर येथे दिसून येत आहे की कलेक्टिव्सची एनर्जी आहे, तुमची नाही. कलेक्टिव्समध्ये सुद्धा अशी एनर्जी आहे आणि जर तुम्ही खूप जास्त ध्यान मेडिटेशननी ब्रह्मांडाशी कनेक्टेड असाल तर तुम्ही अदर लोकांची एनर्जीसुद्धा पिक करता आणि तुम्हाला असं वाटतं की हे तुमच्याच बाबतीत घडते. ॲक्च्युली ते तुमच्या बाबतीत घडत नसतं, परंतु त्या एनर्जीज तशा तयार होत असतात आणि तुम्हाला ते जाणवतात. तर लेट्स सी, पाहूया यावरती आपल्याला काय डिवाइन संदेश देत आहे, काय मेसेजेस आहे बजरंगबलींकडून तुमच्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल मंगळवारी, तर यामध्ये नक्कीच तुमच्यासाठी काही ना काहीतरी गायडन्स आहे. ओके, हे काय बॉटमचीच एनर्जी सॉरोची आहे. मीन्स कोणीतरी जे आहे ती दुःखी आहे. मे बी त्यांच्या पार्टनरपासून दूर आहे म्हणून दुःखी आहे, किंवा ठीक आहे त्यांनी मूव्ह ऑन केलं होतं, परंतु आता का गरज पडली एवढं आठवण येण्याची किंवा का, तर असंही होत आहे. मे बी त्यांचे पार्टनर त्यांच्याविषयी थिंक करत आहे. ही एनर्जी तुमचीच आहे असं नाही, असू शकतं तुमचे पार्टनर तुमची खूप जास्त आठवण काढत आहे. मे बी ते दूर आहेत, नो कॉन्टॅक्ट आहे, ह्या सगळ्या रिलेशनशिपचा विचार करत आहे. राहून राहून तुमच्याविषयी त्यांना आठवणही येत आहे. मागे ज्या काही गोष्टी घडल्या त्याचाही ते विचार करत आहे, किंवा असे काही दिवस, असे काही क्षण, अशा काही घटना, अशा काही वस्तू, असे काही वाक्य त्यांच्यासमोर आल्यावर त्यांना तुमचीच आठवण येते आणि ही त्यांची ऊर्जा आहे. सो ते दुःखी आहेत, स्टक आहेत त्यांच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि येथे तुम्हालाही त्यांची एनर्जी जाणवत आहे. मे बी काही काही असाही विचार करत आहे की दे आर व्हेरी हॅपी इन देअर लाईफ. ते खूप खुश आहेत त्यांच्या जीवनामध्ये, बिकॉज त्यांचे पार्टनर चांगले आहेत, त्यांचं करिअर चांगलं आहे, त्यांचं सगळंच चांगलं आहे. मग ते कशाला आपली विचार करतील, किंवा त्यांना काय गरज पडली आहे आपल्या जीवनात येण्याची परत, किंवा अशाही येथे ऊर्जा आहे. परंतु जर हे ट्विन फ्लेम कनेक्शन असेल, जर हे सोलमेट कनेक्शन असेल, जर हे आत्म्याचं कनेक्शन असेल, तर हे बघा, हे जे चाललं आहे हे 3Dमध्ये हे माइंड आहे. हे 3Dमध्ये ज्या गोष्टी चालल्यात हे सगळं माइंडच्या स्तरावर आहे आणि सोल तर नेहमी कनेक्टेड असते, ते कुठेही राहा तुम्ही जगाच्या पाठीवरती. तर येथे ह्याही गोष्टी आहेत, परंतु यामध्ये ॲक्शन मात्र तुमच्या पार्टनरलाच घ्यायची आहे. कारण की आय थिंक ज्यांनी ह्या ट्विन फ्लेम जर्नीमध्ये कार्य केलेलं आहे, तर ते त्यांच्या ऊर्जा त्यांनी असेंड केलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्यावरती कार्य केलेलं आहे, जे की त्यांचे स्पिरिच्युअल वर्क होतं, इनर वर्क होतं, त्यावरती कार्य केलेलं आहे. परंतु येथे जे फिजिकलमध्ये ॲक्शन घेण्याची गरज असते तर ती मस्कुलाईनची असते. पण येथे
जर डिवाइन फेमिनिन असं थॉट ठेवत असेल डोक्यात की मी ॲक्शन घेऊ का, तर इथे तुम्हाला ॲक्शन घेण्याची गरज नाही. ओके, तर तुम्ही ॲक्शन घ्याल तर पुन्हा मग ते पूर्ण रिपीट करावं लागेल तुम्हाला, सगळं इनर वर्क ते सगळ्या गोष्टी पुन्हा रिपीट करावं लागतील, कारण की मे बी काही ट्रिगर असू शकतो त्यामध्ये पुढे भविष्यात. सो येथे तुमच्या पार्टनरवरती कार्य चालू आहे. तुमच्या पार्टनरचे जे ब्लॉकेजेस आहेत ते हील झाले पाहिजे. जसे की फिअरची एनर्जी आहे जी तुम्हाला जाणवत आहे सध्या, ती त्यांची आहे. जर ही फिअरची एनर्जी आहे, भीतीची एनर्जी आहे, रागाची एनर्जी आहे किंवा कुठलाही स्टेप न घेण्याची एनर्जी आहे, तर येथे त्यांना त्यांच्यावरती कार्य करण्याची गरज आहे. त्यांचे ब्लॉकेजेस आहेत हे, आणि ते त्यांना हील करायचे आहेत. तुम्ही नाही तिथे जाऊन त्यांची हील करू शकत. सो इथे तुम्ही फक्त तुमचे स्पिरिच्युअल कार्य जे आहे त्यावरती फोकस करायचं आहे. बॅलन्सिंग अँड डीप मेडिटेशन हे तुम्ही करू शकता, ज्यामुळे त्यांनाही हिलिंग मिळते, त्यांनाही त्यामध्ये त्यांच्या कामामध्ये आराम मिळतो, जे कार्मिकशी ते डील करत आहेत. तर इथे असू शकतं तुम्हाला असं वाटत आहे की ते थर्ड पार्टीमध्ये आहेत आणि खूप खुश आहेत. तर बघा, कार्मिकसोबत कधीच सोल कनेक्शन टिकत नाही, आणि हे जे चालू असतं ते देखावा असतो. सो कुठेतरी या गोष्टींची त्यांनाही जाणीव आहे, आणि त्यामुळेच ते तुम्हाला मिस करत आहेत. तर इथे आपल्याला एक बर्डनचं कार्ड आहे. असू शकतो कोणावरती खूप जास्त बर्डन आहे, कोणीतरी एकविरा मातेचे भक्त आहेत, कोणावर तरी पुढील कार्याचं प्रेशर आहे, भविष्याचा प्रेशर आहे, किंवा अचानकच त्यांच्यावरती कशाचा तरी लोड आलेला आहे, कामाचा, नवीन कामाचा, किंवा घरामधील जबाबदाऱ्या, घरातील मुलं ऐकत नाहीत. सध्याची फॅमिली कंडिशनिंग अशी आहे की आजकालची मुलं ऐकत नाहीत. आपण काय बोलतो ते त्यांना कळत नाही. त्यांच्या पद्धतीनेच त्यांना जगायचं असतं. मग समजून सांगून तरी काय उपयोग आहे. मग त्या गोष्टीचंही बर्डन निर्माण होतं. तर अशाही ऊर्जा येथे दिसून येत आहे. मे बी तुम्हाला कोणीतरी खूप जास्त तुम्ही खूप जास्त ओव्हर काम करत आहात, स्ट्रेस घेत आहात, हेल्थकडे दुर्लक्ष करत आहात. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला तुमच्या हेल्थला पहिली प्रायोरिटी द्यायची आहे. तुमच्या हेल्थवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, ना की तुम्हाला खूप जास्त ओव्हर वर्क करण्याची गरज आहे. कधी कधी आरामही घेणं गरजेचं असतं. तुम्ही खूप जास्त काम करत असाल, खूप तुम्ही स्वतःला कामामध्ये गढून घेत असाल, तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की ह्या बर्डनमधून तुम्ही बाहेर पडा, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या. सध्या तुम्हाला ते जाणवत आहेत सिम्पटम्स, तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, आणि त्यावरती तुम्हाला हिलिंग मिळवायची आहे. हिलिंग, आराम. सध्या असू शकतं काहींना खूप जास्त मनामध्ये दुःख आहे, त्रास आहे, तर देन दे कॅन डू हार्ट चक्रा मेडिटेशन. हार्ट चक्रा जो तुमचा इथे हार्ट चक्रा असतो, ओके, ग्रीन कलरचा असतो, तर तेथे तुम्हाला स्वतःची जी काही ऊर्जा आहे, पूर्ण ऊर्जा तेथे घेऊन जायची आहे, आणि त्या मंत्राचा तुम्हाला उच्चार करायचा आहे. तर हे 7 चक्रा मेडिटेशन तुम्ही केलं असेल, तुम्ही करतही असाल, परंतु तरीसुद्धा मेनली जे ते हार्ट आपल्याला दिसून येत आहे पेनमध्ये आहे, दुःख आहे. तर त्यासाठी हार्ट चक्रा मेडिटेशन करण्याची गरज आहे. बिग ट्रान्सफॉर्मेशन तुमच्याकडे येत आहे. ओके, बिग ट्रान्सफॉर्मेशन, आणि ही त्याच्या आधीची ही ऊर्जा आहे. बघा, एखादी गोष्ट घडायची असते ना, त्याच्या आधी काहीतरी आपल्याला असं थोडं उदासीन वाटतं, थोडं असं वेगळंच वाटतं. असं वाटतं काहीतरी घडणार आहे, किंवा जे काही घडते ते योग्य नाही आहे, किंवा एक असं वेगळीच अवस्था असते ती माइंडची, ती आपण सांगू शकत नाही. जसं एखाद्या गावाला गेल्यावरती किंवा एखाद्या गावावरून आल्यावरती जसं वाटतं, एकदम सगळं उदास उदास असं वाटतं, सगळं शांत शांत झालं आहे, सगळं घडून गेलं आहे, किंवा आपण कुठे आलो आहे, आपण डिटॅचमेंटमध्ये आलो आहे का, आपण सगळ्यापासून दूर झालो आहे का, आपलं कुणी नाही आहे का, की हे जे काही चाललं आहे हे सगळं आपल्या डोळ्यात एकटं चाललं आहे, हे खरं चाललं आहे का, की आपणच विचार करतो आहे खूप जास्त, की आपण काय करतो आहे हे सुद्धा काहींना समजत नाही. तर बघा, ह्या ज्या काही गोष्टी घडायच्या असतात, मोठी गोष्ट जेव्हा आपल्या जीवनामध्ये येणार असते, तर त्याआधी एक भीती निर्माण होते. ती भीती आपल्याला माहीत नसते, परंतु ती आपल्या सोलला माहीत असते, आपल्या आत्म्याला माहीत असते की काहीतरी मोठं बिग चेंज येथे होणार आहे. त्याचा आभास त्या सोलला होतो. जी सोल खूप जास्त प्युअर आहे, जी सोल खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे संवेदनशील आहे ह्या ऊर्जांच्या बाबतीमध्ये, तर त्यांना असे फिलिंग होतात की नर्वसनेस येते, एकदम झोप येते, स्लिपिंग पॅटर्न बदलतो, किंवा झोपच येत नाही, झोप येते कधी कधी, खूपच झोप येते, सगळं अंग विकनेसमध्ये जाणवतो. तुम्हाला असं वाटतं की काय, कुठं गेलो होतो, कशाला गेलो होतो, आणि हे का झालं. कोणाशी तरी बोलल्यामुळे सुद्धा नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव होतो. नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला येतात, तुमच्या सेक्स्युअल ऑर्गनवरती सुद्धा परिणाम करतात, तुमच्या हार्टवरती परिणाम करतात, तुमच्या थर्ड आयवरती परिणाम करतात, आणि मग एक समजत नाही नेमकं आता हे सगळं काय चालू आहे. तर बघा, येथे दिसून येत आहे की हे ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे. तुमच्यातलं काहीतरी जुनं जे आहे ते संपत आहे, नवीन जे आहे ते जगासमोर येणार आहे.
अँड ही जी तुम्हाला सध्या अस्वस्थता जाणवत आहे त्याचं मूळ कारण हेच आहे की बिग ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या जीवनामध्ये येत आहे. जे बर्डन ज्याचं तुम्ही घेत आहात तर ते कदाचित दूर होण्याची शक्यता येथे दिसून येत आहे. ते बर्डन लवकरच दूर होणार आहे याची ही एक शक्यता आपल्याला दिसून येत आहे. ही कोणाची तरी एनर्जी आहे, मे बी ती तुम्ही पिक केलेली आहे किंवा हे येणाऱ्या बदलांची नांदी आहे असं म्हणू आपण. सुरुवात आहे हळूहळू, जसं सूर्य उगवण्याच्या आधी जसं थोडं थोडं तांबडं तांबडं होतं, सगळं असं लाल लाल होतं आकाश आणि नंतर सूर्य उगवतो. सूर्य काही लगेच नाही उगवत. तर ते ह्या आधीचं जे वातावरण क्रिएट होतं त्याला आपण संधी प्रकाश म्हणतो, संधी प्रकाश. तशा प्रकारचा हा संधी प्रकाश असू शकतो तुमच्या जीवनामध्ये. अँड ही एक ट्रान्सफॉर्मेशनची ऊर्जा आहे. मे बी काहींना हे जाणवत आहे, काहींच्या ऊर्जा वरती गेलेल्या आहेत. कुंडलिनी शक्ती ऊर्जा अवेकन झालेली आहे काहींची, त्यामुळे सुद्धा त्यांना ह्या मोहमायेमध्ये पडावंसं वाटत नाही आहे. ही माया आहे हे त्यांना कळालेलं आहे आणि त्यांना हेही समजत आहे की हे 3D मधले लोक आहेत, त्यांच्यापासून आपण काहीतरी वेगळे आहोत, आपलं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं असंही त्यांना कदाचित आपण यांच्यामधले नाही आहोत का. मे बी हेही कन्फ्युजन क्रिएट होतं बरं का. पण हे एक काय इल्युजन आहे. त्याच्यानंतर एक परमानंदाची अवस्था असते, त्यामध्ये मग सगळेच सारखे असतात, त्यामध्ये आपणच आपल्या दुनियेमध्ये खुश असतो. तेथे हे जे काही लोक असतात ते विचारायला येतात मग नेमकं आता काय करायचं, कारण की ते त्याच्यामध्ये चक्रामध्ये अडकलेले असतात. ठीक आहे. तर कालचा मी एक व्हिडिओ टाकला होता, तर त्यावरती आपण पुन्हा एक गायडन्स व्हिडिओ घेणार आहोत, पण नंतर घेऊया तो. कारण की माया जी आहे, इल्युजन जे आहे ते लवकरात लवकर जात नाही. खूप खूप डेंजरस आहे ही माया असंही म्हणायला काही हरकत नाही. तर येथे ट्रान्सफॉर्मेशनची ऊर्जा आहे. ओके, बिकॉज वी आर ब्रह्मांड. मी म्हटलं ना आपण सगळे कनेक्टेड आहोत. जसं की वी आर द वर्ल्ड. आपणच जग आहोत, आपणच सगळं आहोत. आपण काही सेपरेट नाही आहोत एकमेकांपासून. ज्याला हे समजतं ते अवेअरनेसमध्ये येतात. एकमेकांच्या ऊर्जा आपण पिक करत असतो. एकमेकांच्या जीवनावरती घडलेल्या घटनेचा प्रभाव दुसऱ्यावरती नक्कीच होतो. ते आपल्या जवळचे असतात, ते आपल्या कार्यक्षेत्रामधील असतात, ते आपले कोणीतरी नातेवाईक असतात, ते आपले मित्र असतात, ते आपले सोल कनेक्शन्स असतात. त्यांच्या जीवनामध्ये जे काय घडतं त्याचा प्रभाव आपल्यावरती होतोच. सध्या कॉम्प्रोमाइज करत आहात तुम्ही. सध्या तडजोड चालू आहे, बऱ्यापैकी तडजोड चालू आहे. मे बी तडजोड एखाद्या घरामध्ये राहण्यासाठी तुम्ही तडजोड करत आहात. छोटं घर आहे किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही तडजोड करत आहात. खूप टॉक्सिक लोक आहेत तुमच्या आजूबाजूला, खूप टॉक्सिक लोक आहेत. बघा, टॉक्सिक लोक काही सगळे भांडणारेच नसतात. तुम्हाला वाटेल की आता हा भांडतोय म्हणजे हा टॉक्सिकच असेल, तसं नाही. टॉक्सिक लोक गोड बोलून सुद्धा तुम्हाला सतत तुमच्या ऊर्जांना खातात, ते तुमच्या ऊर्जा निगेटिव्ह करतात. तुम्हाला कधी कधी असं वाटलं की ह्या व्यक्तीशी बोलून माझी ऊर्जा खूप जास्त ड्रेन झाली, मी सतत त्या व्यक्तीला चांगलं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ती व्यक्ती पुन्हा पुन्हा तसंच वागते. मग ती व्यक्ती तुमच्याकडून अटेन्शन पाहिजे असतं त्या व्यक्तीला, तुमचे भावनिक अटेन्शन. म्हणजे तुम्हाला राग येतो, मग तुम्ही बडबड करता, मग तुम्ही अर्धा पाऊण तास भांडता, तुम्ही मग सगळंच असं पूर्ण असं उत्कटतेने सगळ्या गोष्टी सांगता. तेच त्या व्यक्तीला पाहिजे असतं, म्हणजे तुमची ऊर्जा. ओके, तर मग असं नाही समजायचं की ही व्यक्ती तर भांडत नाही आपल्याशी, ही व्यक्ती तर आपल्याशी गोड गोड बोलते. आपण त्यांच्या ट्रॅपमध्ये फसत जातो. आपण मग त्यांना मदत करू, ते आपल्याला जसे आपले गोड गोड बोलतात, आपल्याला मदत करतात, मग आपल्याला अरे हां ही व्यक्ती चांगली आहे. पण ते ॲक्च्युली ते आपल्या ऊर्जा घेत असतात. ते आपल्याला एक मेंटली त्यांच्यावरती डिपेंडंट बनवत असतात किंवा भावनिकरित्या. आणि मग आपणही त्यांना मदत करतो. आपल्याला जर केलं नाही तर आपल्याला अरे आपलं काहीतरी चुकलं आहे. ओके, तर ती व्यक्ती तसं प्रिटेंड करते. हळूहळू ती तुमच्यावरती डिपेंडेंट होते तुमच्या ऊर्जांसाठी आणि तुम्ही तुमच्या ऊर्जा देऊन टाकता. सो हे टॉक्सिक लोकांचा पॅटर्नच वेगळा असतो. सो तुम्हाला ते कळायला पाहिजे. तुमच्या ऊर्जांना तुम्ही कुणी कितीही येऊ, ते तुम्हाला काहीतरी असं बोलतील की तुम्ही त्यावरती चिडणार, तुम्ही त्यावरती काहीतरी रिॲक्ट होणार. तेच त्यांना पाहिजे असतं. तर इथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. सध्या ही सिच्युएशन आहे, कॉम्प्रोमाइजची आहे. मे बी हे ट्विन आहेत. सो ट्विनची सुद्धा ऊर्जा आहे तुमच्याही, तुमच्या पार्टनरची सुद्धा ही ऊर्जा आहे. 6 नंबरचं कार्ड आहे. ओके, तर जसं तुम्ही कॉम्प्रोमाइज करत असाल ते सुद्धा कॉम्प्रोमाइज करत आहेत. तर माहिती नाही याच्यामध्ये भविष्यात काय होईल या बाबतीमध्ये तुम्ही विचार करत आहात खूप जास्त. तुम्ही इनोसंट आहात, मॅच्युरिटीकडे जात आहात, परंतु डिवाइन तुम्हाला काही असे हेल्पफुल पीपल तुमच्या जीवनामध्ये घेऊन येतील जे तुम्हाला शांत पीसमध्ये राहण्याचं शिकवतील. त्यासाठी तुम्हाला मात्र तिथपर्यंत जाण्याची गरज आहे.
एखादं तुम्हाला मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. परंतु हेल्पफुल पीपल तुमच्यासाठी आहेत, पण तुम्ही तिथपर्यंत जात नाही. तुमचा हे पिंजरा जो आहे तो खोललेला आहे डिवाईनने, पण तुम्ही अजूनही याच्या पलीकडे जाण्यासाठी तुम्ही तयार नाही आहात. तुमच्यामध्ये ते करेज नाही आहे. तर आफ्टर दिस रीडिंग डिवाईन तुमच्या जीवनामध्ये ते करेज घेऊन येईल. बजरंगबली तुमच्या जीवनामध्ये करेज घेऊन येतील. बजरंगबली तुमच्या जीवनामध्ये धैर्य, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळणारी जी शक्ती हवी आहे पुढे जाण्यासाठी, झेप घेण्यासाठी, ह्या पुढील ट्रान्सफॉर्मेशनसाठी, तर ती तुम्हाला डिवाईन देईल. त्यासाठी योग्य ते गायडन्स घेण्यासाठी डिवाईन तुमच्या पुढे वेळोवेळी मेंटर्स घेऊन येत आहे. वेळोवेळी तुम्हाला असे काही व्हिडिओ पॉपअप होत आहे. तर त्याकडे जाण्यासाठी डिवाईन तुमच्यामध्ये एक प्रकारे पॉवर निर्माण करत आहे. बजरंगबली तुमच्यामध्ये एक प्रकारे पॉवर निर्माण करत आहे. तुमच्यामध्ये हिलिंग मिळावी यासाठी सुद्धा हे स्ट्रेसची जी ऊर्जा आहे, तर आफ्टर दिस रीडिंग तुम्हाला खूप सारी हिलिंग मिळणार आहे. पॉवरफुल एनर्जी तुम्ही हे ॲक्सेप्ट करा, ह्या एनर्जीला रिसीव करा. हार्ट चक्रा मेडिटेशन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे बजरंगबलीच गाईड करत आहेत. तर ही सॉरोची एनर्जी आहे. तर यातून तुम्ही लवकरच बाहेर पडणार आहात. ओके, चेंज येत आहे तुमच्याकडे, मोठा बदल. ट्रान्सफॉर्मेशन मीन्स चेंज, बदल, सायलेन्स. मे बी तुमची जर्नी सायलेंट आहे. तुमच्या पार्टनरसोबत तुमची जर्नी सायलेंट आहे. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे सध्याच्या जीवनामध्ये. तुम्हाला वाटतं की कोणाशी काही बोलावंच नाही, शांत बसून राहावं. तर ह्या ऊर्जा तुमच्या असं दाखवत आहे की तुम्ही आता पुढे जात आहात. कारण की जेव्हा आपल्याला हे शोर, हा जो आवाज, हे जे असतं ना, ते थोडं त्रासदायक वाटतं, त्यावेळेस समजून जायचं की आपल्या ऊर्जा चेंज होत आहे, त्यांच्यामध्ये बदल होत आहे. तर हा टोटॅलिटीचं कार्ड आहे. तर सगळ्या गोष्टींचा हिशोब होईल. तर मंगळवार आहे, नक्कीच तुम्हाला मंगळवारी बजरंगबलींना सिंदूर दान करायचा आहे. सिंदूर असतो बघा, तो लाल कलरचा, भगव्या कलरचा, तेथे जाऊन तुम्हाला मंदिरात तो दान करायचा आहे. नक्कीच तुमची ही फिअरची एनर्जी जी आहे ती चुटकीसरशी निघून जाईल आणि पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येईल. तर हे शेअरिंगचं कार्ड आहे. माता महालक्ष्मीचं सुद्धा हे कार्ड आहे. धनाच्या बाबतीमध्ये जी काही चिंता आहे ती बजरंगबलीकडे जा, त्यांच्यापुढे एक दिवा लावा, तेथे सिंदूरचं दान करा, त्यांना मनातलं काहीतरी बोला, जे तुम्हाला हवं आहे. धन हवं आहे, पैसा हवा आहे, रिलेशनशिप हवा आहे, तर नक्कीच त्या बाबतीमध्ये, सगळ्या बाबतीमध्ये तुमच्याकडं अबंडन्स येत आहे. तर हे दुहेरी तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स म्हणू आपण, गोल्डन ओके, गोल्डन चान्स येथे दिसून येत आहे. तर शेअर करा, तुमच्या मनातील भावना शेअर करा, त्या दाबून नका टाकू. तुम्हाला मदत करण्यासाठी काउन्सलर्स आहेत, तुम्हाला टॅरो कार्ड रीडर्स आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जा, तुमच्या भावना शेअर करा. ज्यांना पर्सनल रीडिंग, काउन्सिलिंग हवे त्यांनी नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तर इथे स्टक नका राहू जेथे आहात तेथे, तर तिथून पुढे जा. आज सोमवार होता. पास्टच्या एनर्जींना तुम्हाला चिटकून नाही राहायचं आहे. तुम्ही असू शकतो, तुम्ही डेजावू वाटतं तुम्हाला एखाद्या ठिकाणी गेल्यावर, त्या व्यक्तीची आठवण येते किंवा प्रसंग आठवतात किंवा काहीतरी आठवतं जे भूतकाळात घडून गेले. परंतु इथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की पास्टला तुम्हाला सोडावं लागेल. बिकॉज सक्सेस तुमच्याकडं, चांगल्या गोष्टी तुमच्याकडं येत आहे, जे तुमच्या ह्या जीवनासाठी गरजेच्या आहेत. सध्याच्या जीवनासाठी ह्या गरजेच्या आहेत. अबंडन्स अँड सक्सेस. सो इट्स व्हेरी ट्रू साईन फॉर यू अँड कार्ड्स आर व्हेरी मॅजिकल. हे सगळे कार्ड्स खूप मॅजिकल आहेत. हे अबंडन्स आहे, हे सक्सेस आहे, तुमची वाट पाहत आहे ते. सो क्लायमेट दिसते. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय बजरंगबली म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे. आणि आजचा खरंच खूप योग चांगला होता आणि त्यामुळे उशिरा का व्हायना परंतु मी ही रीडिंग केलेली आहे, कारण दिवसभर पूर्ण बिझी होते मी. पण तरीसुद्धा तुमच्यासाठी हे पॉवरफुल मेसेजेस येणार होते, म्हणूनच कदाचित डिवाईनने मला अशी आज्ञा दिली की तुमच्यासाठी रीडिंग करणं गरजेचं आहे. न्यू विजन मिळेल, न्यू विजन, नवीन दृष्टिकोन टुवर्ड्स युअर अबंडन्स. ओके, सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. तसेच उद्या बजरंगबलीच्या मंदिरात मात्र नक्की जा, तेथे सिंदूरदान करा आणि तेथे एक दिवा लावा. तुमच्या मनातील इच्छा जी काय आहे ती बोलून दाखवा. तुम्ही जाता, तुम्ही प्रत्येक वेळेस पाया पडता, पण ह्यावेळेस तुमचं काम होणार आहे. सो ज्यांना पर्सनल रीडिंग, काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.